किती कोटीचे आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आता 750 कोटीची कामं आत्ता जस्ट चालू आहेत, जी मंजुरीला आलेली आहेत आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपलं रेवस कोळीवाडा असो, बोंडणी कोळीवाडा असो, नवगाव कोळीवाडा, एकदरा कोळीवाडा, आक्षी, थेरोंडा, रेवदंडा अशा प्रकारे श्रीवर्धनपर्यंत ही संपूर्ण कामं मंजूर केलेली आहेत. ही कामाची मंजुरी करताना नेमका याचा पाठपुरावा कोणी केला आणि त्याला कसं यश आलं, कसं बघताय? खऱ्या अर्थानं ह्या युती सरकारमध्ये असताना ह्या तालुक्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जो पाठपुरावा केलेला आहे आणि खरोखरच तो पाठपुरावा यांनी मनापासून करून एवढी हजारो कोटीची कामं त्यांनी मंजूर करून आणलेली आहेत. तर संपूर्ण श्रेय महेंद्र शेठ दळवी यांनाच जाईल. पर्यटकांसाठी काय काय केलं? कसं आहे बघा, जिथे बंदर सुधारणा झाली तिथं पर्यटक ऑटोमॅटिक यायला. आता तुम्ही नवीनच पाहिलं असेल की नागावमध्ये ब्ल्यू फ्लॅग म्हणून आता हे झालेलं आहे. हे एकमेव राज्यातलं एकमेव ठिकाण आहे नागाव, स्वच्छ किनारा आहे. त्याच्यामुळे तिथे एवढे पर्यटक येतात. त्याच्यामुळे हा जो विकास जो आहे, जो रोरोनी विकास जो बदललेला आहे, त्याच्या पर्यटकाची जी गोव्याकडे जी ओढ होती ती संपूर्ण कोकणाकडे आलेली आहे. आणि हा कोकणाचा विकास ह्याच्या पुढे या 3 वर्षामध्ये जो होईल तो कोणी कुठेही आपण त्याची गणती करू शकत नाही. हा विकास निश्चितच नितेशजी राणे मंत्री आहेत यांच्या माध्यमातून होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची मत्स्य व्यावसायिकांच्या यशासाठी कशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी ठरतंय, कसं बघता त्यांच्या एकूणच कारकिर्दीकडं? नितेशजी राणे ह्या कोळी बांधवासाठी किंवा कोकणातल्या लोकांसाठी एक खरोखर सांगायचं तर महामानव म्हणून एक आलेला पुढे माणूस आहे. पण नितेशजी राणेजींनी जे काम केलेलं आहे, आज एवढी हजारो कोटीची कामं मंजूर करून त्यांनी जी दिवाळीची त्यांना भेट दिलेली आहे ती भेट अद्याप कोणीही दिलेली नाही. समाधानी आहेत मत्स्य व्यावसायिक कोळी बांधव? मत्स्य व्यवसायाच्या कोळी बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खरोखरच आज ते जी दिवाळी आहे ती दिवाळी एकदम आनंदात आणि तेवढेच आशीर्वाद नितेशजी राणे यांना मिळतील हे ह्याच्यात कुठलाही हे होणार नाही.